श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. मराठी भावार्थ. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यांतला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्ही पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस. त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आपण कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठन शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचारधर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे सर्व तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाषांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आईवडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा. माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतःकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यांपासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण आता कोण करल? आमचे रक्षण कोण करील? आईची बोलणी ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी, सिद्ध सांगी विस्तारिसी, अवतार झाले मानुषी, भक्तजन तारावया. एक भक्त नामधारका, अंबरीषाकारणे विष्णू ऐका, अंगीकारले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेत असे. मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम, राजा होऊनी मागती जन्म, गवळिया घरी गुरे राखी, वस्त्रे फेडून झाला नग्न, बौद्धरूपी झाला आपण, होनी कलंकी अवतार जाना, तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ, सगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता, आराधिले श्री विष्णू दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी, आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राज जाण, त्याची भार्या नाम सुमता, असे आचार्य पतिव्रता, अतिथी आणि अभाग्यता, पूजा करी भक्तिभावे, ऐसे असता वर्तमानी, पतिसेवा एकमनी, अतिथी पूजा सगुणी, करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथीवेशी, श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा, न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेया भिक्षा घाली, ते नारी
दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तय काळी त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती तियेसी माग वो माते जे वांछिसी जे जे वासना तुझे मानसी पावेल तरीत म्हणितले ऐकोणी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन विनवतसे कर जोडून नानापरी स्तवणिया जय जय जगन्नाथा तू तारक भावासी तत्वता माझे मनी असे आर्ता पूर्वावी ते देवराया आता माझे माते वर ऐसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजगत जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकोणी तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे तव बोलली पतिव्रता स्वामीजे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याचित बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन भावापुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परम पुरुषा जगद्वंश देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकून येतेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राही तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतिर्बळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता तैवेळी विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षभरित होत म्हणती होईल दत्तात्रेय माध्यान्ह समय अतिथी काळ दत्तात्रेय येता ती तैवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करविल क्षेत्र कोण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकोणी सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले के पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रम प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातकर्म तयेवेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तवती तयेवेळी म्हणती तपस्वी होई बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तैवेळी ऐकोणी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलते आपणात आचार व्यवहार प्रयश्चित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडसी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगा ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य अमुचे तये जवळी ते स्त्रिये वाचुनी आणि नारी समस्त जाना मातेसरी जरी आणाल ते सुंदरी वरु म्हणती तैवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचुनी नारी हा बोल न धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्ती कैसे पित या ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी ऐकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचक भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपले मनी पुत्रासी म्हणती जनकजननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या देखोनी मातेचे दुःख संभोगितसे परमपुरुष उठवून आपल्या कर्कमळे अश्रुपात पुसत असे अहो मातेनं करी चिंता जे जे वांछेसी ते देई नाता उरळ करून या चित्ता रहा सुखे आनंदे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र असती आपण 2 पाय पांगुळ अक्षहीन त्यांते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षिल ऐकोणी जननीचे वचन अवलोकितसे अमृतनयने पुत्र जाहले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्री व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तयेवेळी दिधलावर तत्काळी पुत्रपौत्रादी नांदालबळी स्त्रियायुक्त सनातन सेवा कराल जनकजननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी व्हाल मोक्त हे निश्चित ऐसे बोलूनी तयांसी संभोगितसे मातेसी पाहोणी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी वो मानसी कन्यापुत्र होतील त्यांसी पुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी
तेथून यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आवो माता, जाणे असे उत्तरपंथा. दीक्षा द्यावया साधुजना, सांगुणी माता पित्यांसी. अदृश्य झाला परियेसी, पावला त्वरित पुरिकाशी. गुप्तरूपी होता तिथे, निघाला तेथुनी बद्रीवना. भेटी घेऊनी नारायणा, अवतार असे आपणा. कार्याकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधुजना. तीर्थे हिंडत असे आपण, मनोवेगी मार्गक्रमण. आले तीर्थ गोकर्णासी, ऐकोणी सिद्धाचे वचन. विनवी नामधारक आपण, ते परियेसी श्रोतेजन. म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतार कथनम नाम पंचमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.